नमस्कार. आपण डिफरन्शिएशन चॅप्टर घेत आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन हा टॉपिक क्लिअर केला होता, कंप्लीट. ठीक आहे. नेक्स्ट जो टॉपिक आपला इनवर्स फंक्शनवरचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. ठीक आहे. तर इनवर्स फंक्शन कोणाला म्हणायचं आपण? तर इनवर्स फंक्शन म्हणजे काय ते अगोदर आपण एक बेसिक जाणून घेऊ. सिंपल, एक सेट दिलेला आहे ए, ठीक आहे, आणि दुसरा सेट आहे बी. तर एखादी फंक्शन जे ते सेट ए पासून म्हणजे सेट ए टू सेट बी असेल, म्हणजेच एफ फ्रॉम ए टू बी. एखादी फंक्शन त्याचा सेट ए आणि हा बी, ए टू बी असेल, तर ए काय असतो इथं? हा याला आपण डोमेन म्हणतो. सेट बी काय असतो? कोडोमेन असतो. आणि जे इलेमेंट्स मॅप झालेले असतात आपण त्याला रेंज म्हणत असतो. ठीक आहे. तर एखादी फंक्शन दिले तुम्हाला एफ फ्रॉम ए टू बी, तर ह्या फंक्शनचा इनवर्स आपण कधी काढणार? तर तो इनवर्स काय असतो? तर एफ इनवर्स फ्रॉम, एफ इनवर्स जो येईल याचा तो येईल एफ इनवर्स. इनवर्स म्हटलं म्हणजे रेस टू -1 समजून घ्या. ठीक आहे. एफ इनवर्स ऑफ एफ इनवर्स ऑफ फंक्शन फ्रॉम बी टू ए, म्हणजे याचे जे उलट होईल, म्हणजेच फंक्शनचा जो डोमेन आहे तो इकडे कोडोमेन होऊन जाईल आणि जो डोमेन आहे तो इकडे कोडोमेन होईल. सॉरी, जो कोडोमेन आहे तो डोमेन होईल आणि जो डोमेन आहे तो कोडोमेन होईल. एफ इनवर्स फ्रॉम बी टू ए. आता इनवर्स कधी निघेल? तर फंक्शन जे आपल्याला दिलेलं फंक्शन आहे ते फंक्शन 1 1 आणि ऑन टू असलं पाहिजे. 1 1 आणि ऑन टू, 1 1 आणि ऑन टू. 1 1 म्हटलं म्हणजे काय? तर सेट ए मधला प्रत्येक इलेमेंट इकडच्या प्रत्येक म्हणजे एक एक इकडचा एक इलेमेंट तिकडच्या एकच इलेमेंट सोबत मॅप झालेला पाहिजे. मी काय म्हणतोय, इकडचा एक इलेमेंट तिकडच्या एकच इलेमेंट सोबत मॅप झालेला पाहिजे. म्हणजे त्याला जी इमेज असेल ती एकच असायला हवी. प्रत्येकाला इमेज आणि प्री इमेज एकच पाहिजे. आणि ऑन टू म्हटलं म्हणजे काय? तर ऑन टू मध्ये कोडोमेन आणि रेंज दोघंही सारखे असतात. म्हणजे रेंज इज इक्वल टू कोडोमेन. बऱ्याच सेटमध्ये काय होतं, जो कोडोमेनमधले जे इलेमेंट्स असतात ते मॅप झालेले नसतात, त्याला आपण ऑन टू म्हणू शकत नाही. तर ऑन टू म्हटलं म्हणजे काय? तर बी मधला प्रत्येक इलेमेंट जो असणार त्याला प्री इमेज असेल ए मध्ये, त्याला आपण ऑन टू म्हणतो. मग एफ इनवर्स काय असेल? तर एफच्या उलट बी फ्रॉम ए टू ए, बी टू ए फंक्शन एफ इनवर्स इज बी टू ए. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन आपण घेताना तर त्याची पहिले अगोदर थिअरी, ठीक आहे, तो थेरम आपण बघायला पाहिजे. ठीक आहे. हा सेकंड थेरम आहे इनवर्स फंक्शनवरचा, जो सुद्धा तो सुद्धा विचारला जातो. ठीक आहे. फर्स्ट जो आता होता आपला डेरिव्हेटिव्ह चेन रूलचा जो थेरम होता तो आपण घेतला होता. सेकंड थेरम आपला इनवर्स फंक्शनवरचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. ऑफ इनवर्स फंक्शन. तर स्टेटमेंट बघा त्याचं. थेरम, इफ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, if y is equal to f of x is a differentiable function, is a differentiable function, if y equals to f of x is a differentiable function of x such that
x equals to f inverse of y exist, then dy upon dx equals to 1 upon dx upon dy. हे आपल्याला दाखवायचं आहे. काय तर काय दिलं त्यांनी आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. हे बघा, हे फंक्शन y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. याच फंक्शनला आपण लिहिताना काय लिहितो, फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल्स टू वाय असं लिहिलं. ठीक आहे. इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे आपण एफ ऑफ एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह घेणार तो विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊ शकतो, म्हणजे तो एक्झिस्ट होईल. ठीक आहे. डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स सच दॅट एक्स इक्वल्स टू एफ इनवर्स ऑफ वाय, म्हणजे आता एफ इनवर्स ऑफ वाय, एफ इनवर्स ऑफ वाय इक्वल्स टू एक्स एक्झिस्ट म्हटलेलं आहे, म्हणजे इनवर्स फंक्शन एक्झिस्ट होते, म्हणजे आपल्याला जे दिलेलं फंक्शन आहे ते 1 1 आणि ऑन टू आहे, त्याचा अर्थ तो आहे. ठीक आहे. आणि एफ इनवर्स एक्झिस्ट होते, म्हणजे त्याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट व्हायला पाहिजे. मग दाखवायचं काय आपल्याला, dy अपॉन dx इक्वल्स टू 1 अपॉन dx अपॉन dy दाखवायचं आहे. आता बघा, हे जवळपास 3 थेरम्स आहेत. तिघांचं स्टेटमेंट म्हणा, प्रूफ म्हणा, सारखंच आहे. काय असणार आहे, dy अपॉन dx इक्वल्स टू 1 अपॉन dx अपॉन dy आपल्याला दाखवायचं आहे. तर हा dy अपॉन dx काय आहे, तर हा चेंज आहे, हा डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट चेंज इन y विथ रिस्पेक्ट टू चेंज इन x. मग जो चेंज आहे आपण लिमिटच्या सहाय्याने दाखवत असतो, म्हणून काय म्हणणार आपण, लेट डेल्टा y. ठीक आहे. त्याचं प्रूफ सेपरेट घेऊ आपण. लेट डेल्टा y be the increment in y, be the increment in y. करस्पॉन्डिंग टू, हा y मध्ये चेंज कधी होईल, जेव्हा x मध्ये चेंज होईल तेव्हा. म्हणून लेट डेल्टा y बी द इन्क्रीमेंट इन y करस्पॉन्डिंग टू इन्क्रीमेंट, करस्पॉन्डिंग टू डेल्टा increment, corresponding to increment delta x in x. ठीक आहे. आता काय म्हटलंय, y dy अपॉन dx, त्यांनी आपल्याला सुरुवातीला दिलंय y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x म्हटलेलं आहे, म्हणजे त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू x तो एक्झिस्ट होतो, याचा तो अर्थ आहे डिफरन्शिएबल आहे म्हटलं म्हणजे. म्हणजेच आपण याच्यावरनं काय लिहिणार, तर लिमिट ॲज डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x इक्वल्स टू काय येईल, तर तो येईल dy अपॉन dx. ठीक आहे. हे यायला पाहिजे. आता आपण जर ह्या डेल्टा y अपॉन डेल्टा x ला ॲडजस्टमेंट केली, तर डेल्टा y अपॉन डेल्टा x इंटू डेल्टा x अपॉन डेल्टा y याची किंमत किती येईल, तर त्याची किंमत किती असणार आहे, 1 असणार आहे. मग डेल्टा y अपॉन डेल्टा x ची किंमत काय येईल, डेल्टा y अपॉन डेल्टा x इक्वल्स टू 1 अपॉन डेल्टा x अपॉन डेल्टा y येईल. डेल्टा x अपॉन डेल्टा y. आता आपल्याला काय दाखवायचं आहे, आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये जायचं आहे dy अपॉन dx मध्ये, तर यांना लिमिट अप्लाय करावं लागेल. मग लिमिट काय अप्लाय करणार आपण, कोणती घेणार, तर लिमिट ॲज डेल्टा x टेन्स टू 0 आपण घेणार, कारण की आपल्याला काय माहिती बघा, RHS LHS जी आहे, LHS आपण लिहून घेतलेली ऑलरेडी. ठीक आहे. LHS काय लिहिली आपण, लिमिट ॲज डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x, म्हणजे आपण LHS एक्झिस्ट करून घेऊ अगोदर आपण. म्हणजेच याला जर आपण लिमिट अप्लाय केली, लिमिट ॲज
डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल्स टू, ठीक आहे, 1 अपॉन एक फंक्शन आहे तर लिमिट त्या फंक्शनला अप्लाय होईल. 1 ला लिमिट अप्लाय करायची गरज नाही आहे. लिमिट ॲज डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय. आता ही जी एल एच एस आहे, एल एच एस एक्झिस्ट होते, ठीक आहे, एल एच एस एक्झिस्ट. का एक्झिस्ट होते तर वाय जे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स आहे म्हणून त्याला आपण लिहू शकतो dy अपॉन डी एक्स इक्वल्स टू 1 अपॉन लिमिट ॲज डेल्टा वाय टेंड्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय. ठीक आहे. आता राहिला प्रश्न यालाच बदल कसा करायचा, लिमिट ॲज डेल्टा वाय टेंड्स टू 0. आता मला सांगा जो y डेल्टा वाय टेंड्स टू 0 हा कधी होईल, कारण की हा जो y आहे y डिपेंड कोणावर आहे तर x वर आहे, ध्यान ठेवा. कारण की आपल्याला y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x म्हटलेले, म्हणजे जेव्हा x मध्ये बदल होईल तेव्हाच y मध्ये बदल होणार. मग डेल्टा वाय चेंज टू 0 आला म्हणजे काय झालं, डेल्टा वाय मध्ये चेंज झालाच नाही. तो चेंज झाला नाही म्हणजे काय, डेल्टा एक्स मध्ये पण चेंज झाला नाही. म्हणजेच काय म्हणू आपण, ॲज डेल्टा वाय टेंड्स टू 0 डेल्टा वाय टेंड्स टू 0 इम्प्लाइज डेल्टा एक्स टेंड्स टू 0. म्हणजे आपण याला डेल्टा एक्स टेंड्स टू 0 लिहू शकतो आणि त्याची किंमत काय ती सुद्धा एक्झिस्ट होईल, म्हणजे दोघंही एक्झिस्ट होत आहेत. म्हणजेच dy अपॉन डी एक्स आपण लिहिणार 1 अपॉन डी एक्स अपॉन डी वाय. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. dy अपॉन डी एक्स इक्वल्स टू 1 अपॉन डी एक्स अपॉन डी वाय. ठीक आहे. आता इनव्हर्स फंक्शनमध्ये जे फंक्शन्स येतील तर मोस्टली जे फंक्शन्स आपण घेत असतो ते इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स घेत असतो. ध्यान ठेवा, जे आपण फंक्शन्स घेत असतो ते इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स घेत असतो. मग त्यांचा डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे, हा सुद्धा टॉपिक इम्पॉर्टंट आहे इनव्हर्स फंक्शनवरचं. ज्याप्रमाणे कंपोजिट फंक्शनवर कमीत कमी 2 मार्काला विचारलंच जाईल, त्याचप्रमाणे याच्यावरही एक्झाम्पल विचारलं जाईल एखादी इनव्हर्सचं. कारण की हा टॉपिक तुम्हाला 11th नव्हता, हा नवीन 12वीला असल्यामुळे तो घेतल्याच जाईल. ठीक आहे. तर आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल्स घेऊ, त्यांचे प्रूफ्स घेऊ. कारण की आपण जे फॉर्म्युले घेतले आहेत बघा, फॉर्म्युले घेताना मी 4 टाईपचे फॉर्म्युले तुम्हाला, अल्जेब्रिक फंक्शनचे फॉर्म्युले दिले आहेत, एक्सपोनेन्शियलचे फंक्शनचे फॉर्म्युले दिले आहेत, लॉगरिथमिक फंक्शनचे फॉर्म्युले दिले आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले दिले. तर त्याच्यामध्ये इनव्हर्स फंक्शनचे फॉर्म्युले नाही आहेत, ते आपण आता घेणार आहोत. तर फर्स्ट जे इनव्हर्स फंक्शन आपण घेऊ, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तर ते आपण साइन इनव्हर्स ऑफ एक्स घेऊ. साइन इनव्हर्स ऑफ एक्स, ठीक आहे. म्हणजे प्रूव्ह दॅट if y equals to sin inverse of x minus 1 less than x less than 1 and minus pi by 2 less than y less than pi by 2, then dy upon dx equals to 1 upon under root of 1 minus x square. Then dy upon dx equals to 1 upon 1 minus under root of 1 minus x square. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आता आपल्याला dy upon dx काढायचं आहे म्हटलं म्हणजे आपल्याला y माहिती असला पाहिजे. इथं हा y, तर y त्यांनी आपल्याला दिलेला आहे. y काय दिला त्यांनी, साइन इनव्हर्स ऑफ x. आता त्याच्यात त्यांनी बघा कंडिशन सुद्धा दिलेले आहेत. तर x ची जी किंमत असेल ती -1 to +1 च्या मध्ये असेल, म्हणजे -1 पण नसणार आणि +1 सुद्धा नसणार, पण त्यांच्या मध्ये असेल. आणि y ची जी किंमत आहे -π/2 to +π/2, तर -π/2 कोणता अँगल झाला आणि +π/2, -π/2 म्हटलं म्हणजे किती येईल तो, जर आपण काढायचं म्हटलं
तर हा +π/2 इथपर्यंत येईल आणि -π/2 इकडे येईल. हा म्हणजे त्यांनी आपल्याला हा एवढा दिलेला आहे इथून तिथपर्यंत. ठीक आहे. -π/2 पेक्षा लहान आणि π/2 पेक्षा सॉरी -π/2 पेक्षा मोठा आणि π/2 पेक्षा लहान. आता याचं कसं काढणार आपण, तर y = sin इनव्हर्स ऑफ x जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यापासून स्टार्ट करू आपण. y = sin इनव्हर्स ऑफ x given y = sin इनव्हर्स ऑफ x. आता बघा आपल्याला जो डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे, आपण जो डेरिव्हेटिव्ह काढणार साइन ऑफ एक्सचा काढता येईल आपल्याला. ध्यान ठेवा, यांचे फॉर्म्युले प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणाचा माहिती, साइन ऑफ एक्सचा. मग यांनी देताना आपल्याला साइन इनव्हर्स ऑफ एक्स दिलेला आहे. देताना काय दिला त्यांनी आपल्याला, साइन इनव्हर्स ऑफ एक्स. मग काय करू शकतो आपण, हा साइन इनव्हर्स ऑफ एक्स आपण ह्या साईडला घेतलं चालेल का, म्हणजे मी याला असं लिहितो का, साइन ऑफ y = x. घेता येईल. आता मी यासाठी जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हटला तर आता बघा हे लिहिताना ध्यान ठेवा, याला आपण असं लिहू शकतो, हा सेम आहे, x = sin ऑफ y. ठीक आहे. आता हा जो x आहे, आता इथं काय झालं बघा, आता हा जो x आहे इथं, हा x डिपेंड कोणावर आहे, तर y वर डिपेंड आहे. म्हणजे कोणामध्ये बदल होईल, तर y मध्ये बदल होईल, तेव्हाच त्याच्यामध्ये बदल होईल x मध्ये. म्हणून जो डेरिव्हेटिव्ह जो घेतला जाईल तो विथ रिस्पेक्ट टू ह्या y घेतला जाईल. आता म्हणजे आपण जो घेणार dy ऑफ म्हणजे dx/dy आपण घेणार याच्यामध्ये, आणि dy ऑफ साइन y. मी काय म्हणतो, तो फंक्शनवर ध्यान ठेवायचं, त्या फंक्शनमध्ये कोणता व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह घेतला जातो. आता इकडे साइन ऑफ y दिलेला आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेतलं जाईल. म्हणजे dx/dy इक्वल्स टू काय आलं, तर cos ऑफ y येऊन जाईल. ठीक आहे. dx/dy इक्वल्स टू cos ऑफ y. ठीक आहे. आता याच्यावरनं काय करू शकतो तुम्ही, cos ऑफ y. आता आपल्याला dx/dy ची किंमत माहिती आहे. ध्यान ठेवा, dx/dy ची किंमत माहिती आहे. आपण dy/dx आपल्याला काढायचं आहे. तर मागचं जे आपलं आपण थेरम घेतलं, तर dx/dy म्हटलं म्हणजे काय येईल, 1/dy/dx येईल, किंवा dy/dx जो आपल्याला काढायचा आहे तो काय येईल, 1/dx/dy येईल. ठीक आहे. पण आपल्याला जे उत्तर हवंय, ध्यान ठेवा, आपल्याला जे उत्तर हवंय ते x मध्ये पाहिजे. आता हे जे cos ऑफ y आलेला आहे dx/dy हा y मध्ये आलेला आहे, उत्तर आपलं x मध्ये पाहिजे. मग y ला मी कसं लिहितो, cos ऑफ y ला, तर I can write it as dx/dy इक्वल्स टू अंडर रूट मध्ये cos स्क्वेअर y लिहिणार याला. ठीक आहे. काय केलं, cos स्क्वेअर जर मी करतोय तर तो रूट मध्ये पण ठेवावा लागेल दोघांची. याची किंमत किती आहे, अंडर रूट ऑफ cos स्क्वेअर y ची किंमत cos ऑफ y, मी फक्त त्याला ऍडजस्ट केला. आता हा जो cos ऑफ y त्याला cos स्क्वेअर y त्याला मी अंडर रूट ऑफ 1 - sin स्क्वेअर y लिहू शकतो. बरोबर आहे का. ठीक आहे. तर dx/dy ची किंमत काय झाली, dx/dy इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 - sin स्क्वेअर y. आता साइन ऑफ y ची किंमत काय बघा, हा साइन ऑफ y आपण इथं काढलेला आहे, x इक्वल्स टू साइन ऑफ y. म्हणजे मी काय लिहिणार, dx/dy इक्वल्स टू 1 अंडर रूट ऑफ, ठीक आहे, हा लिहिणार मी, अंडर रूट ऑफ 1 - sin स्क्वेअर y म्हटलं म्हणजे x स्क्वेअर, अंडर रूट ऑफ 1 - x स्क्वेअर. आणि आता याला सॉल्व करा. dx/dy ची किंमत काय आली, अंडर रूट ऑफ 1 - x स्क्वेअर. आणि वी नो दॅट dy/dx इक्वल्स टू 1/dx/dy. तर काय येईल, dy/dx
dy upon dx इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर येऊन जाईल. हेच आपल्याला दाखवायचं होतं. शो दॅट dy upon dx इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर हे आलं. सेम प्रोसिजर तुम्ही कॉस इनवर्स ऑफ एक्स साठी फॉलो करू शकता. y इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ एक्स. सेम तसंच करायचं तुम्हाला कॉस इनवर्स ऑफ एक्स साठी. ठीक आहे, ते तुम्ही सॉल्व करून पहा. कॉस इनवर्स ऑफ एक्स नोट्समध्ये पण मी लिहून दिलेलं आहे. कॉस इनवर्स ऑफ एक्सचं राहील एक्झाम्पल त्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, तोही सेम त्याच मेथडने घ्यायचा आहे. फक्त एवढंच आहे की जो dx अपॉन dy आपण जो घेतोय साइन ऑफ वायच्या ऐवजी कॉस ऑफ वाय येतोय, तर तो डेरिव्हेटिव्ह मायनसमध्ये येतो. कारण की कॉसचा डेरिव्हेटिव्ह आहे तो मायनस साइन वाय येतो, तर मायनस साइन त्याला लागू होणार आहे. ठीक आहे, तेवढं आपण ध्यान ठेवायचं. म्हणजे याचा जो डेरिव्हेटिव्ह येईल कॉस इनवर्स ऑफ एक्सचा, ठीक आहे, डी बाय dx ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स काय काढला आपण 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर काढला. तर डी बाय dx ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स काय यायला पाहिजे, तर -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. जो साइन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे तोच कॉस इनवर्स ऑफ एक्सचा येईल, फक्त मायनस साइन त्याला जास्तीचा असेल, मल्टिप्लायला असेल मायनस साइन. ठीक आहे. आता टॅन इनवर्स ऑफ एक्स आणि कॉट इनवर्स ऑफ एक्स दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेम असतो, फक्त कशामध्ये बदल होईल तर साइनचा. ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं कॉस कोसेक आणि कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस येतो, त्याचप्रमाणे कॉस इनवर्स म्हणजे सीओ, कॉट इनवर्स सीओ आणि कोसेक इनवर्स यांचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा मायनसमध्ये येतो. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. सेम प्रूव्ह दॅट if y equals to tan inverse of x, if y equals to tan inverse of x, y equals to tan inverse of x, x belongs to R, minus pi by 2 is less than y is less than pi by 2. y ची जी किंमत असेल मायनस पाय बाय 2 पेक्षा जास्त असेल आणि प्लस पाय बाय 2 पेक्षा कमी असेल. देन dy upon dx इक्वल्स टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय दाखवायचा आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आता सेम हे 6 जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्यांचे डेरिव्हेटिव्ह प्रोसिजर एकच आहे. अगोदर आपण dx अपॉन dy काढायचा आणि dx अपॉन dy ची जी किंमत येईल ती 1 अपॉन मध्ये dy अपॉन dx मध्ये लिहून टाकायची. म्हणजे त्याच्यावरून dy अपॉन dx आपण काढणार. मग आपल्याला जे दिलेलं आहे काय दिले त्यांनी y इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ x हे दिलेलं आहे. ठीक आहे, y इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ x दिलेलं आहे. तर मी काय लिहू शकतो त्याच्यावरनं टॅन ऑफ y. ठीक आहे, हा टॅन इनवर्स इकडे येऊन जाईल म्हणजे टॅन ऑफ y इक्वल्स टू x. टॅन ऑफ y इक्वल्स टू x म्हणजेच x इक्वल्स टू टॅन y झाला तो. तुम्ही असंही लिहू शकतात x इक्वल्स टू टॅन y. डायरेक्ट ही मेथड याच्यानंतर ही स्टेप सेकंड. आता काय करणार डिफरन्शिएट करणार आपण त्याला. डिफरन्शिएट कोणाच्या विथ रिस्पेक्ट टू, तर इकडे हा व्हेरिएबल y म्हणून, म्हणजे डिफरन्शिएटचं फक्त DIFF लिहितो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सच्या ऐवजी घ्यावं लागेल y, कारण की इकडे y व्हेरिएबल आहे. विथ रिस्पेक्ट टू y वी गेट काय भेटेल आपल्याला, तर काय येईल एक्सला जर विथ रिस्पेक्ट टू y म्हटलं आपण तर dx अपॉन dy. ठीक आहे, आणि dy बाय dy ऑफ टॅन ऑफ y हा येऊन जाईल. ठीक आहे, माझा डेरिव्हेटिव्ह घ्या टॅन ऑफ वायचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा चार्टमध्ये बघा. तर dx अपॉन dy काय येतो टॅन वायचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर मध्ये येतो, म्हणजे सेक स्क्वेअर
आणि वाय ॲज इट इज, अँगलची काही आपल्याला हे नाही फरक पडणार. सेक स्क्वेअर वाय. आता सेक स्क्वेअर थीटा, हा जो सेक स्क्वेअर वाय आहे, ठीक आहे, तर त्याला मी कसं लिखतो, आपल्याला किंमत कोणाची माहिती, टॅनची माहिती. ध्यान ठेवा, एक्स इक्वल्स टू टॅन ऑफ वाय, याचा वापर आपल्याला करायचा आहे. मग ह्या सेक स्क्वेअरला इन टर्म्स ऑफ टॅन लिहा, म्हणजे डी एक्स अपॉन डी वाय, डी एक्स अपॉन डी वाय इक्वल्स टू, काय लिहू शकतो मी, आयडेंटिटी वापर करा, 1 प्लस टॅन स्क्वेअर वाय लिहिला जाईल तो, 1 प्लस टॅन स्क्वेअर वाय. आणि आता टॅन वायची किंमत किती, तर टॅन वायची किंमत किती, एक्स आहे, म्हणजे डी एक्स अपॉन डी वाय इक्वल्स टू 1 प्लस, हा झाला एक्स स्क्वेअर, टॅन वायची किंमत एक्स, टॅन स्क्वेअर वायची किंमत एक्स स्क्वेअर, हा झाला डी एक्स अपॉन डी वाय. मी काय म्हटलो तो, जेवढेही इनव्हर्सचे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले, जेव्हा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले प्रूव्ह करायचे तेव्हा काय करायचं आहे, अगोदर डी एक्स अपॉन डी वाय काढायचा आहे, त्याच्यावरनं डी वाय अपॉन डी एक्स काढा. तर डी वाय अपॉन डी एक्सची किंमत किती, तर डी वाय अपॉन डी एक्स त्याची किंमत आहे सॉरी 1 अपॉन डी एक्स अपॉन डी वाय त्याची किंमत आहे. म्हणजेच काय होईल, डी वाय अपॉन डी एक्स इक्वल्स टू काय येईल, तर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, त्याचं उत्तर येऊन जाईल तुमचं. आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं, डी वाय अपॉन डी एक्स इक्वल्स टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, हा झाला टॅन इनव्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. त्याचप्रमाणे कॉट इनव्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढू शकता. कॉट इनव्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला जाईल. नेक्स्ट जे आपण घेऊ, कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स आणि सेक इनव्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण घेणार. ठीक आहे, तर आता सेक इनव्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, तर त्याचं प्रूफ लिहून घेऊ आपण, स्टेटमेंट. ठीक आहे, if y equals to sec inverse of x, y equals to sec inverse of x, mod of x greater than 1, 0 less than y less than pi, and y is not equal to pi by 2. Y is not equal to pi by 2, then dy upon dx, then dy upon dx equals to 1 upon x into under root of x square minus 1, x square minus 1. ठीक आहे, आता बघा, फर्स्ट पण एक्झाम्पल घेतला आपण, साइन इनव्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला, नंतर टॅन इनव्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आपण दोघांमध्ये सेम काय आहे, तर डी एक्स अपॉन डी वायची किंमत काढली, डी एक्स अपॉन डी वाय. म्हणजे ह्या सेक इनव्हर्स जो आहे, टॅन इनव्हर्स म्हणा, ते सगळे तिकडे घ्यायचं आपल्याला. म्हणजे आपल्याला जे माहिती ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्याच्यामध्ये घेऊन जायचं, म्हणजे वाय इक्वल्स टू जे आपल्याला दिलेलं आहे सेक इनव्हर्स ऑफ एक्स, एवढं आपल्याला दिलेलं आहे. इथनं आपलं स्टार्ट होईल, जे दिलेलं आहे त्याच्यापासून स्टार्ट होते आपली कधी, म्हणजे एक्सची किंमत काय आली, एक्स इक्वल टू काय आला, तर सेक वाय आली त्याची किंमत. ठीक आहे, आता आपण जो डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत तो कोणाच्या विथ रिस्पेक्टिव्ह घेतला जाईल, तर वायच्या विथ रिस्पेक्टिव्ह, म्हणजे डी एक्स अपॉन डी वाय घेतल्या जाईल, डी एक्स अपॉन डी वाय. तर डी एक्स अपॉन डी वायची किंमत काय येईल, सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बघा, सेक थिटा इंटू टॅन थिटा, तर हा सेक वाय आणि तो टॅन वाय. आता तुम्ही म्हणणार की ह्या ज्या सेक वाय आणि टॅन वाय आला, हे मॉड ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1 का दिलं आहे, 0 लेस दॅन वाय लेस दॅन पाय का दिलेला आहे, आणि वाय नॉट इक्वल टू पाय बाय 2 का म्हटलेलं आहे. आता बघा, आता समजेल तुम्हाला,
जो डेरिव्हेटिव्ह आपला dx अपॉन dy आला. ठीक आहे. आता हे जे इनव्हर्स फंक्शन आपल्याला दिलेलं आहे, इनव्हर्स फंक्शन म्हटलं म्हणजे काय, त्याचे जे उलट फंक्शन आहे ते 1 1 आणि ऑन टू आहे. इनव्हर्स फंक्शन म्हटलं म्हणजे इनव्हर्स एक्झिस्ट होतं म्हणजे ते 1 1 आणि ऑन टू आहे, म्हणजे त्याची प्रत्येक व्हॅल्यू एक्झिस्ट होणार आहे. तो डिफरन्शिएबल आहे म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, एक्झिस्ट होतो म्हटलं म्हणजे तो डिफाईन होईल असणार आहे, काही ना काही असेल तो. मग जर म्हटलं y इक्वल टू π/2 जर म्हटलं आपण, बघा त्यांनी काय म्हटलंय, y इज नॉट इक्वल टू π/2 दिलेलं आहे, ही किंमत दिली आहे, y इज नॉट इक्वल टू π/2. का दिली असेल तर टॅन ऑफ y ची किंमत काय असते, इन्फिनिटी, नॉट डिफाईन्ड असते, बरोबर. आणि 0 लेस दॅन y लेस दॅन पाय जे आपल्याला म्हटलेलं आहे, तर त्याच्यावरनं कोणता क्वाड्रंट असेल ते बघा. 0 लेस दॅन y लेस दॅन पाय म्हणजे कोणता, फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट येईल. सिन्स 0 लेस दॅन y लेस दॅन पाय is therefore and y is not equal to π/2 and y is not equal to π/2, that is y lies in first and second quadrant, first and second quadrant. आता फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये यांच्या किमती बघा. आता फर्स्ट मध्ये काय असेल, ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज आर पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि सेकंड मध्ये काय असतो, सेकंड मध्ये काय होईल, सेकंड मध्ये सेक थिटा काय येतो, सेकंड मध्ये कोण असतं पॉझिटिव्ह, साइन आणि कोसेक, म्हणजे बाकी सगळे निगेटिव्ह. सेक आणि टॅन काय झाले, निगेटिव्ह झाले, म्हणजे निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह, म्हणजे हा निगेटिव्ह जरी आला हा पण निगेटिव्ह होऊन जाईल, निगेटिव्ह काय होऊन जाईल, पॉझिटिव्ह होऊन जाईल. म्हणजे ते काय असेल, त्याची किंमत dx अपॉन dy काय असेल, पॉझिटिव्हच असेल नेहमी. तर dx अपॉन dy काय यायला पाहिजे, सेक y इंटू टॅन y. याच्या ज्या किमती आहे कोशामध्ये, फर्स्ट आणि सेकंड क्वार्टरमध्ये, ही किंमत काय असेल, ऑलवेज पॉझिटिव्ह असेल, ती ऑलवेज पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता पॉझिटिव्ह त्याची किंमत आली, मग आपल्याला काय करायचं आहे, dx अपॉन dy काढायचं आहे ना, पूर्ण करायचं आपल्याला, सेक y इंटू टॅन y. तर आपल्याला फक्त कोणाची किंमत माहिती, इथं काय माहिती आपल्याला, x इक्वल्स टू सेक y हे माहिती आपल्याला. ठीक आहे, याचा आपल्याला वापर करायचा आहे, म्हणजे हा सेक y तर आपण लिहू शकतो, पण हा टॅन y ची किंमत काय येईल, ती सुद्धा इन टर्म्स ऑफ सेक यायला पाहिजे, ती सुद्धा इन टर्म्स ऑफ सेक यायला पाहिजे. तर मी त्याला काय लिहिणार, dx अपॉन dy, त्याला काय लिहू शकतो मी, नेक्स्ट पेजला घेतो. ठीक आहे. तर dx अपॉन dy इक्वल्स टू, तो सेक y ॲज इट इज ठेवतो आणि अंडररूट मध्ये टॅन y ला टॅन स्क्वेअर y लिहितो. याची किंमत किती, अंडररूट ऑफ टॅन स्क्वेअर y, ती टॅन y चे, म्हणजे टॅन y ला मी अंडररूट ऑफ टॅन स्क्वेअर y लिहिला. आणि आता याला आयडेंटिटीचा वापर करा, सगळ्यांमध्ये आपण आयडेंटिटी वापर करतोय. सेक y इंटू हा काय असेल, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. मग टॅन स्क्वेअर थिटा किंमत काय येईल, तर सेक स्क्वेअर y मायनस 1. हा झाला dx अपॉन dy. dx अपॉन dy इक्वल्स टू सेक y ची किंमत काय, मागच्या याच्यामध्ये बघा तर x आहे, हा अंडररूट ऑफ हा सुद्धा x स्क्वेअर मायनस 1. हा झाला dx अपॉन dy. तर dy अपॉन dx ची किंमत काय येईल, dy अपॉन dx काय असतो, 1 अपॉन dx अपॉन dy असतो. म्हणजेच dy अपॉन dx त्याची किंमत काय येईल, तर 1 अपॉन x इंटू अंडररूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1 ही किंमत येऊन जाईल. म्हणजे हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, बरोबर. इथपर्यंत हे आपलं ॲन्सर आलं, ते आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. सेम कॉसेक इनव्हर्स ऑफ y साठी हे पण कोसेकमध्ये काय होतं, की जो डेरिव्हेटिव्ह येईल तुमचा तो निगेटिव्ह येईल. यांचे डेरिव्हेटिव्ह आपण घेताना निगेटिव्ह असतो, म्हणून ते सगळे साईन्स त्यांचे निगेटिव्ह येतात. मग आता आपण जे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे फॉर्म्युले घेतोय, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले 6 फॉर्म्युले आपल्याला आता नवीन मिळाले. ठीक आहे, 6 फॉर्म्युले नवीन मिळाले, ते आपण फॉर्म्युले लिहून घेऊ
आणि ते तुम्हाला पुन्हा त्या पेजमध्ये वाढवायचे. मी जे सुरुवातीला दिले ते पेज ते. तर काय आलं आता डी बाय डी एक्स ऑफ साईन इनवर्स ऑफ एक्स, त्याची किंमत काय आली तर 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर ही आपण काढली होती, बरोबर. नंतर टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स, तो काय येतो तर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर हा येतो. आणि नंतर डी बाय डी एक्स ऑफ कोणता घेतला होता आपण, सेक घेतला होता थर्ड, सेक इनवर्स ऑफ एक्स, त्याची किंमत काय काढली होती 1/x इंटू √ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. हे तुम्हाला 3च फॉर्म्युले पाठ करायचे, ध्यान ठेवा, हे फक्त 3 फॉर्म्युले पाठ करायचे. कॉस इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स. ज्याप्रमाणे सी, जेव्हा सी असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्हच घ्यायचा तुम्हाला, तो कॉस असो का कॉस इनवर्स ऑफ एक्स म्हणजे मायनसमध्ये येईल -1 अपॉन जो साईन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तोच √1 मायनस एक्स स्क्वेअर. सेम डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स, तो काय जो टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तोच 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. पण सॉरी हा कॉट आहे इथं, याला कॉट इनवर्स ऑफ एक्स करा. डी बाय डी एक्स ऑफ कॉट इनवर्स ऑफ एक्स काय येईल त्याचा डेरिव्हेटिव्ह तर 1 + 1/x स्क्वेअर जो टॅनचा आहे फक्त मायनस आहे ते लावून टाका. आणि डी बाय डी एक्स ऑफ कोसेक इनवर्स ऑफ एक्स इक्वल्स टू मायनसमध्ये येईल आणि जो सेकचा आहे तोच एक्स इंटू √ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1, हे तुमचे ते. ठीक आहे. आता इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनशी रिलेटेड आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहेत, तर त्यासाठी काही फॉर्म्युले माहिती असणं गरजेचे आहेत. जसं की रिझल्ट्स अबाउट इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर साईन इनवर्स ऑफ, ठीक आहे, साईन इनवर्स ऑफ साईन ऑफ एक्स इक्वल्स टू त्याची किंमत येईल एक्स येईल. साईन इनवर्स ऑफ साईन एक्स इक्वल्स टू एक्स. सेम कॉस इनवर्स ऑफ कॉस एक्स, त्याची किंमत काय येईल एक्स येईल. टॅन इनवर्स ऑफ एक्स, आता उलटली ध्यान ठेवा मी, टॅन इनवर्स ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स. किंवा कॉट इनवर्स ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स, त्याची किंमत येईल. आता हे मी उलट लिहिलं, ध्यान ठेवा, अगोदर साईन इनवर्स साईन होतं, कॉस इनवर्स, तर हा टॅन इनवर्स आणि हा पण तुम्ही टॅन म्हणू शकतात, किंवा हा कॉट इनवर्स आणि हा कॉट इनवर्स ऑफ एक्स. बाहेर साईन इनवर्स एक्स मध्ये जरी असं असलं, साईन इनवर्स ऑफ एक्स असं जरी असलं तर त्याची किंमत एक्सच येणार. साईन इनवर्स ऑफ एक्स त्याची सुद्धा किंमत एक्सच येणार. म्हणजे साईन बाहेर आहे मध्ये साईन इनवर्स आहे, किंवा बाहेर साईन इनवर्स आहे मध्ये साईन आहे, तर त्याची किंमत तो अँगल असतो जी काही असणार ती. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्याशी निगडीत एक्झाम्पल्स घेऊ. डिफरन्शिएशन ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे. एक्झाम्पल्स घेता घेता जे फॉर्म्युले लागतील ते मी बाजूला लिहित जाईल एक्झाम्पल सॉल्व्ह करताना, तेवढं तुम्ही ध्यान ठेवायचं. थँक्यू.